गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझं नाव चेतना म्हेत्रे. सांगायची गरज नव्हती तरी पण सांगून टाकले, कारण तुम्ही मला ओळखचाल नाही ओळखचाल काय सांगता येते ना. तरी मग मी माझं नाव सांगितले. तर परवा मी डीमार्टला गेले होते मम्मीसोबत. त्याचा व्लॉग नक्की पडेल इंस्टावर, तर ते नक्की चेक करा. तर मी गेले रडून रडून मम्मीकडून मी हे 2 पास्ता घेतलेला आहे. तर एक घेतलाय ट्री कलर पास्ता, हे बघा, आणि एक घेतलंय हे कुठलं फ्लेवर आहे, हां मसाला पास्ता आहे. एवढंच दिलं आहे. yippee आहेत. तर आपण हे दोन्ही पण टेस्ट करून बघू कसे आहेत कसे नाही. तर मम्मी मला घेऊन दिली नसती तर काय झालं असतं होऊन शेवटी म्हणजे मी घेतलेच नसते ना, आणि हे व्हिडिओ पण पडलं नसतं. ठीक आहे, तरी पण भेटलं तर ना, खुशी की बात आहे, ये तो नाचो. सो हे मी बॉईल करून आणते. मी तर कधी ट्राय केलं नाही, पण तरी पण करायचं ट्राय करते. यामध्ये मागं दिलंय कसं करायचं, पण मी ते बघून करते. झालं तर पण रिव्ह्यू देणार, नाही झालं तरी पण रिव्ह्यू देणार. कारण जळालं तर काय करू. जर तिथं जळालं तर तुम्हाला किचन पण दाखवते की ते खराब झालं असं म्हणून. शक्यतो तर खराब होणार नाही, कारण चेतना म्हेत्रे कधी खराब करणार नाही. सो येस, बाय. तर बॉईल करून आणते मी, थांबा जरा. सो गाईज, मी केलेला आहे पास्ता. मला घाम दिसत असेल, असो दे, कॅमेरामुळं दिसत नाही आहे. ह्याला काय लॉजिक होतं बोलण्यामध्ये. असो, तर मी बनवलं आहे पास्ता दोन्ही पण, आणि ते नीट झाले, सक्सेसफुल झाले मी ते पास्ता बनवण्यामध्ये. सो गाईज, आता आपण टेस्ट करून बघूयात ते दोन्हीपैकी कुठलं चांगलं वाटतंय. तसं तर मला yippee मसाला म्हणजे ते मसाला फ्लेवर आहे ना, तर तेच भारी वाटत होतं. स्मेल भारी येत होतं त्याचं. आणि ते चीजी काय क्रीमी कॉर्न पास्ता ट्री कलरचं, ते ओके होतं. ठीक आहे, तरी आपण दोन्ही पण बघूयात. तुम्हाला दोन्ही दाखवते कसं दिसत आहे. सी गाईज, मी हे दोन्ही पण बनवलेलं. अरे हे दिसेच ना, हां, ह्याचा कलर जरा डल वाटायला लागला. असं का वाटायला लागलं मला. हां, असो, आपण ना फर्स्ट टाइम हे ट्राय करून बघूयात. मी खूप चांगलं केलं आहे पास्ता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला रेसिपी कमेंटमध्ये विचारा, तर मी रेसिपी देईन त्याची. सो ट्री कलर आपण तिन्ही कलर एक साथ घेऊयात. भाजायचं तोंडाला. मला यात काय मसाल्याचं फ्लेवर काहीच येणं झालंय. नुसतं पास्ता खायला लागले असं वाटायला लागलंय. ठीक आहे, दुसरं ट्राय करू आपण. तरी पण हे खाल्ल्यावर कळणार की दोन्हीपैकी कुठलं चांगलं. तर हे पण भारी दिसायलंय. ह्याची स्मेलच भारी यायला लागली मला. आता खरं सांगू का, मला दोन्ही मधलं कुठलाच टेस्ट कळेना.
ठीक आहे, तरी पण मला हे इप्पी जरा ओळखीचं वाटायला लागलंय. ते पण इप्पीचंच आहे, बट ते क्रीमी कॉर्नचं आहे, मी कधी खाल्लं नाही. हे इप्पी कधी असं ह्याचं खाल्लं आहे ना, मॅगी वगैरे, मग ह्याचा मसाला जरा ओळखीचा वाटायला लागलाय मला. तर माझ्यासाठी दोन्ही पण ओकेच आहेत. तुम्ही बी ट्राय करून सांगा कधी खाल्ला तर त्याचं टेस्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. मी पास्ता का घेतले, कारण लहानपणी ना मला मम्मी घेऊन देत नव्हती. आता मी घेतलंय, कसं तर करून घेतलंय. सो गाईज, मी का काढले अशी व्हिडिओ मला पण माहिती नाही, तुम्हाला पण माहिती नसणार. तुम्ही तर मला काय इडी पोरी आहे, उगाच ब्लॉग करते. ठीक आहे, मला फक्त पास्ताचा रिव्ह्यू द्यायचं होतं, मग मी ब्लॉग केले. म्हणून गेले. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.